उपस्थित शोकाकुल बंधू भगिनी, हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जडांतकरणाने आलेला आहे. मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या लांडगे परिवाराच्या वतीनं, पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादा, मला माफ करा. अखेरची मानवंदना. अखेरची मानवंदना. व्ह्यूज आहे 100 जम आहे. याच घराच्या वरच्या बाजूला बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यात अजितदादांच्या विमान अपघाताचा संपूर्ण चित्रीकरण, संपूर्ण महाराष्ट्राचा दादा या अर्थातच अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं. आज विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये लाखोंच्या जनसमुदायाने अजितदादांना शेवटचा निरोप दिलेला आहे. अंत्ययात्रेसाठी, अंत्यदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो दाखल झालेले आहेत. मी आत्ता गोजूबावी या गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर उभा असून ज्या आरोग्य केंद्राच्या कॅमेऱ्यामध्ये विमान अपघाताचा पूर्ण घटनाक्रम CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला, त्या गावाच्याच आरोग्य केंद्रासमोर मी उभा असून माझ्याबरोबर या आरोग्य केंद्राच्या समोरच राहणाऱ्या काही महिला आहेत, ज्यांच्या घराच्या वरच्या बाजूला CCTV कॅमेऱ्यामध्ये हे सर्व घटना कैद झाली. त्या प्रत्यक्षदर्शी महिलांशी आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत. ज्यावेळेस ताई विमान अपघात झाला त्यावेळेस तुम्ही नक्की कुठं होता, काय परिस्थिती बसलेली त्यावेळेस मग अचानक आवाज आला ना, अचानक आवाज आला, असं हे झालं, पलटी झालं, विमान पलटी झाला. मी बघितलं स्वतः. किती वाजले होते त्यावेळेस? काय 8:45 झाले. तुम्हाला माहित होतं अजितदादांचं विमान येतात? काय नव्हतं माहित काय, काहीच माहित नाही. पण येणार होतं, नक्की होतं ना ते, कोणतरी येणार आहे म्हणून. मी सकाळी 8:45च्या सुमारास ही घटना घडली. तुम्ही पण होता त्यावेळेस तिथं? हो. मी काय नंतर काय झालं, काय कल्पना आहे तुम्हाला ज्यावेळेस विमान तिथं पडलं? स्फोट झाला, डायरेक्ट स्फोट झाला. वरून काय असं नाही झालं, फक्त वळण घेताना त्यांनी डायरेक्ट पलटी झाला. आणि तुम्ही तिथं त्या घटनास्थळी पोहोचला होता? पोहोचलो लगेच तत्पर तिथं सगळ्या सुविधा वगैरे उपलब्ध झाल्या होत्या? नंतर 5 मिनिटं लागले येऊस तर त्यांना. पोलीस आले, पण अग्निशामक ही नंतर आले. तोपर्यंत लोकांनी नाही का पाणी वगैरे टाकून आग विझवायचा प्रयत्न केला, पण काय झालं, आगच एवढी मोठी होती की विझवता नाही आली लोकांना. संपूर्ण महाराष्ट्राचा वादा अजितदादा, कामाचा माणूस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आणि सर्वसामान्यांच्या हृदयास्थानी ज्यांनी आपल्या कामातून आपलं नाव कमवलं, हृदयामध्ये ज्यांनी आपलं स्थान मिळवलं, ते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचा काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. आणि ज्या गावामध्ये ते विमान कोसळलं तेच हे गोजीबावी गाव असून या गावातील महिला, ज्या प्रत्यक्षदर्शी महिला आहेत, त्या महिलांनी हा संपूर्ण घटनाक्रम आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि त्याबाबतचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. धन्यवाद.